आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. उचगाव उजळाईवाडीतील धोकादायक 11,000 केव्ही तारा तात्काळ हटवा. महावितरणला निवेदन. विद्युत वाहिनीला चिकटून मृत पावलेल्या 2 मुलांच्या कुटुंबांना 50-50 लाख रुपये भरपाई द्यावी. सेना स्टाईलने आंदोलन करणार. करवीर तालुका शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे इशारा. कोल्हापूर शहर आणि उपनगरातील नागरी वस्तीत इमारतीला चिकटून असलेल्या 11,000 केव्ही उच्चदाब विद्युत तारा तातडीने हटवा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे देण्यात आला. मंगेश्वर कॉलनी, उचगाव व उजळाईवाडी येथे उच्च दाबाच्या तारा घरांना लागून गेल्याने नुकतेच 2 निरपराध मुलांचे मृत्यू झाले. या दुर्घटनांनंतरही महावितरणकडून योग्य ती पावले न उचलल्याचा आरोप करण्यात आला. मंगेश्वर कॉलनी येथे इमारतीला चिकटलेल्या विद्युत तारेमुळे सार्थक वळकुंजे, वैसोळा, तर उजळाईवाडीतील बालाजी पार्कमध्ये मोहम्मद अफान बागवान, वय 13, या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. शहराशेजारील उचगाव, उजळाईवाडी, गांधीनगर, सरनोबतवाडी आदी दाट लोकवस्तीत अत्यंत धोकादायकरित्या उच्चदाब लाईन्स घरांना व इमारतींवरून गेल्या आहेत. वीजबिल वसुलीत सर्वात तत्पर असलेले महावितरण नागरिकांच्या सुरक्षेकडे कायम दुर्लक्ष करते, असा आरोप शिष्टमंडळाने केला. मृत मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची आर्थिक मदत द्यावी आणि भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून घरालगत असणाऱ्या उच्चदाब तारा तातडीने पुनर्स्थापित कराव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, 2 महिन्यात 2 मुलांचा मृत्यू झाला तरी महावितरण शांत बसले आहे. आणखी किती बळी गेल्यावर त्यांना जाग येणार? सुरक्षा देणे हीच त्यांची जबाबदारी आहे. तातडीने कारवाई झाली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. ही मागणी असलेले निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता मा. दत्तात्रय भणगे, ग्रामीण 2 विभाग यांना देण्यात आले. त्यांनी या ठिकाणांचा सर्वे करून धोकादायक वीज तारांबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. नेत्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. त्यामध्ये राजू यादव, पोपट डांगट, अवधूत साळोखे, राजू सांगावकर, राहुल गिरुले, योगेश लोहार, दत्ता फराकटे, कैलास जाधव, बाळासो नलवडे, सोमनाथ साठे, सागर पाटील, दीपक पोपटाणी, सुनील पारपाणी, आबा जाधव, अजित चव्हाण, बाबूराव पाटील, रामराव पाटील, फिरोज मुल्लानी आदींचा समावेश होता. महावृत्त न्यूज मीडियासाठी मुख्य संपादक डॉ. युवराज मोरे.